हाय नमस्कार, मी महेश बने. हाय, मी समीर राऊत. तुमच्या आवडत्या कुकरी शो मध्ये तुमचं स्वागत आहे. आज समीर तू पहिली रेसिपी नवीन बनवतोयस. पहिली रेसिपी आहे प्रॉन टोस्ट. प्रॉन्स टोस्ट. ओके. त्याला लागणारं साहित्य आहे अच्छा. फ्रेश प्रॉन्स, मेयोनेज, काळे तीळ, पांढरे तीळ, लेमन ज्यूस, तिळाचं तेल, स्प्रिंग ओनियन, रेड कॅबेज, पिकल व्हेजिटेबल, सॉल्ट, जिंजर गार्लिक पेस्ट, अंड, टोमॅटो केचप, चॉप चिली, सोया सॉस आणि ब्रेड. ओके. हे लागणार आपलं संपूर्ण साहित्य. काय कॅनापीजचं किंवा सँडविचचा प्रकार की असं म्हणजे काय? लाईक हॉट कॅनापीज, यू कॅन से हॉट कॅनापीज. ओके, हॉट कॅनापीज. चालू करूया आपण. ओके चलो, पहिले आपण प्रॉन्सचा मिक्सर बनवून घेऊ. प्रॉन्सचा मिक्सर म्हणजे बेसिकली तू कशी पेस्ट वगैरे बनवणार? येस, याची थोडी रफ पेस्ट बनवणार, एकदम रफ प्युरी पेस्ट. पण नाही करायची. ओके ओके, प्युरी. याच्यामध्ये काय काय जाईल पेस्ट मध्ये? पहिल्या आपण प्रॉन्स घालून घेऊया. ओके, याच्यामध्ये प्रॉन्स गेले, चॉप चिली, चॉप ग्रीन चिली, थोडीशी जिंजर गार्लिक पेस्ट, सॉल्ट, सोया सॉस, व्हेरी गुड, एग, अंड. थोडी फर्मनेस आणि थोडी थिकनेस येण्याकरता अंडा आपण टाकतो पेस्ट मध्ये. तिळाचं तेल, फ्लेवर येण्यासाठी ऑइल, लेमन ज्यूस. ओके. सिसमी ऑइल तुम्हाला एक शार्प फ्लेवर देतो. व्हाईट तीळ, सिसमी थोडीशी घालायची कारण आपण वरतून परत कोट करायचं त्याला. ओके. ब्लॅक तीळ, स्प्रिंग अनियन अजून थोडे घालून घेऊया. त्याला रफली ब्लेंड करायचं. ओके. थोडासा सोया सॉस घालून घेऊ आणि सोया सॉस टाकताना थोडं सॉल्ट कमी टाकतो, ऑलरेडी सोया सॉस मध्ये थोडं सॉल्ट असतं. बरोबर, सोया सॉस मध्ये सॉल्ट असतं, त्याच्यामुळे सॉस नेहमी लक्षात ठेवा. आपण जेव्हा आपण सोया सॉस यूज करतो तेव्हा नक्की त्याच्यामध्ये आपण सॉल्ट कमी टाकायचं, कारण सोया सॉस मध्ये ऑलरेडी सॉल्ट असतं आणि जसं जसं ते ओल्ड होत जातं तसं ते सॉल्टचं प्रमाण वाढत जातं. आणि आपण याला पल्सेस मध्ये फिरवायचं, म्हणजे ऑन ऑफ करून पल्सेस मध्ये फिरवायचं. पेस्ट नाही ओके होणार. ओके ओके ओके. ओके, आपलं मिक्सर पल्सेस रेडी मध्ये झालं. फिरवायचं कारण असं आहे की ते आपल्याला थोडं चंकी पाहिजे असतं, त्याच्यामुळे आपण त्याला पल्सेस मध्ये संपूर्ण काढून घेऊ जेणेकरून काही वेस्ट नाही होणार. प्रॉन्सची पेस्ट, आपलं मिक्सर रेडी झालेलं आहे. छानशी पेस्ट तयार झालेली आहे, आपलं मिक्सर तयार झालेलं आहे. गॅस चालू करूया. स्लो फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे. जोपर्यंत तेल गरम होतो पण आपण ते टोस्ट मॅरिनेशन अप्लाय करून घेऊया. ओके ओके ओके. आपण याला चांगला हाताने अप्लाय करू जेणेकरून ते त्याला व्यवस्थित स्टिक होईल. ओके, व्हेरी गुड. चारी साईड व्यवस्थित कव्हर झाले पाहिजेत आणि ते इव्हनली कोट झाला पाहिजे, ते सगळीकडे इव्हनली ब्रेड कोट झाला पाहिजे. बरोबर आहे. जेणेकरून जेव्हा आपण ते फ्राय करू तेव्हा ऍटलीस्ट ते ब्लॅक नाही होणार. बरोबर आहे.
हे पाहू शकता आपण त्याला चारी साईडनी हा कोट केलेलं आहे. एका प्लेटमध्ये सीड्स टाकून घेऊया, सिसमी सीड्स, थोडीशी ब्लॅक सिसमी सीड्स, कलर कॉम्बिनेशन वाटण्यासाठी हलकेसे. हे टोस्ट केलेले सिसमी सीड राईट? हां, टोस्टेड सिसमी सीड आहेत नाही ते गोइंग फ्राय पण होणार, त्याच्यामध्ये टोस्ट नाही केलं तरी चालते. तरी चालू शकतात राईट. आता आपण याला कोट करून घेऊया. नाही पण आपण जर टोस्ट करून घेतलं तर त्याच्या जो कडवटपणा जो काय असतो तो कमी होतो, तो कमी होऊन जातो. पण फिश फिंगरला वगैरे पण आपण जेव्हा काहीतरी ब्रेड क्रम्ब वगैरे काही लावतो कोटिंग करता आपण ते फ्रीज मध्ये ठेवतो. फ्रीज मध्ये होतो, कारण त्याच्यामुळे बाइंडिंग चांगली होते Right. आणि कोटिंग त्याला चांगली येते. चांगलं टिकून आपण इझिली फ्राय करू शकतो. बरोबर. त्यामध्ये फ्रीज मध्ये ठेवतो. तोपर्यंत मी आता एक साईड सॉस रेडी करून घेतो, अच्छा, अकम्प्लिमेंट सॉस तू accompaniment. त्याच्यामध्ये चालू करतोय. जेणेकरून तोपर्यंत आपलं फ्रीज मध्ये टोस्ट पण थंड होईल आणि आपला टाइम पण वाचला जाईल. अच्छा, एक काय side सॉस आपलं- असणार आहे? कॉकटेल सॉस. कॉकटेल सॉस. ओके, आपण कॉकटेल सॉस बनवून घेऊया. नक्कीच. आपण वापरतो मेयोनेज, मेयोनेज, टोमॅटो केचप, आणि हे पिकल्ड गरकिन्स, अनियन अँड ऑलिव्स. ओके. एकदम सिंपल असा सॉस बनवायचा आपल्याला. जास्त इन्ग्रेडियंट टाकून ते काहीतरी कॉम्प्लिकेटेड बनवायचं, म्हणजे लोकांना घरी. कॉकटेल सॉस एक सिंपल सॉस आहे. जस्ट मेयोनीज, टोमॅटो केचप आणि त्याच्यामध्ये तुम्ही काकडी टाकू शकता, त्याच्यामध्ये ऑलिव्ह टाकू शकता, व्हॉट एव्हर, चॉप अंडे टाकू शकता तुम्ही. Right. जसं पाहिजे तसं बनवू शकता आपण. राईट राईट, मेयोनेज बेस्ड सॉस आहे. मेयोनीज बेस्ड सॉस आहे. राईट. आपला सॉस रेडी झालेला आहे. कॉम्प्लिमेंट सॉस आपला कॉकटेल सॉस तयार आहे. त्यात तेलही गरम झालेलं आहे. त्याचबरोबर आपलं मला वाटते टोस्ट पण तयार असतील. टोस्टही झालेलं आहे, 15 मिनिट झालेले आहेत. ओके, बाइंडिंग झाल्याच्या आपण आता फ्राय करायला सुरुवात करूया. आता आपण टोस्ट फ्राय करून घेऊ. आपण तेलाचं टेम्परेचर थोडं कमी ठेवायचं, हो. जेणेकरून ते प्रॉन्स व्यवस्थित शिजले जातील. सिसमी जसा चांगला असा फ्लेवर हे क्रिस्पीनेस वगैरे फ्राय होते. हे काढताना आपण टिश्यू पेपरवर काढायचं, जेणेकरून आपण याचं ऑइल काढू शकू. ऑइल आहे, बरोबर आहे. कारण टेस्ट बरोबर आपल्याला हेल्थचा विचार करायला पाहिजे. नक्कीच नक्कीच नक्कीच. पाहू शकता हे हलकेसे ब्राऊन झाले, अजून थोडा वेळ करूया म्हणजे अजून ब्राऊन होतील. तोपर्यंत छान असा कलर टेक्स्चर येणार आहे त्याला एकदम. तोपर्यंत आपल्या प्लेटिंगची सुरुवात करूया आपण. हो. कॉकटेल सॉस, नाईस असा गोल्डन फ्लाय कलर. टोस्ट रेडी झालेले आहेत. अगदी पुरीसारखे असे तळून एकदम वर आलेले आहेत प्रॉन्स एकदम. छान सुगंध येतोय. व्हेरी नाईस. त्यातलं आपण ऑइल काढून घेऊया. ओके, सॉस प्लेस करूया. सॉस, जे आपण फ्लावर बनवून घेतलेलं आहे. ओके. स्प्रिंग ओनियनचा Spring फ्लावर onion बनवून ठेवलाय, त्याला easy थंड to make. पाण्यामध्ये टाकून Slice. ठेवलेलं. Right. ते मस्तपैकी ओपन होतं. रेड चिली थोडं अजून कलर कॉम्बिनेशन असण्यासाठी.
फायनल टच. आपले ब्रेड्स कापून घेऊया आपण. ब्रेड्स कापून आपल्याला ट्रायंगल्समध्ये कापून घेऊया. टँगसमध्ये कापून घेऊया. ओके. नाईस, व्हेरी नाईस. प्रॉन टोस्ट इज रेडी. रेडी फॉर गो. बनवणार टाटीन ओपन फेस सँडविच. त्याच्याकरता लागणारा इन्ग्रेडियंट्स आहे व्हीट ब्रेड, चिकन, बेझिल, बटर, स्प्रिंग ऑनियन, मेयोनीज, पियर्स, बेझिल पेस्टो, चिकन मॅरिनेशनसाठी गार्लिक जिंजरची पेस्ट, सॉल्ट, पेपर. सगळ्यात पहिलं चिकनला आपल्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन आपण पहिलं फ्राय करून घेऊया. मला एक मॅरिनेट देतेस प्लीज. बटरफ्लाय मध्ये कापताय? नाही, चिकनचं 1/2 करतो म्हणजे कुकिंग प्रोसेसला Okay, वेळ कमी easily लागतो. cook होईल. इझिली कुक होतं. चिकन थोडंसं हे करून घ्या. रेग्युलर सँडविच आपण नेहमीच खातो. ओपन फेस सँडविच. नाही, काहीतरी वेगळं असं म्हणजे नाही, फक्त ओपन फेस सँडविच. इट इज काहीतरी बरं वाटतं जरासं. सॉल्ट. याच्यामध्ये लागणार आहे बेझिल. आणि बेझिल तुला तर माहिती असेल की किती औषधी वगैरे आहे ती. औषधी आहे. गार्लिक जिंजर पेस्ट, पेपर, क्रश पेपर्स, थोडं ऑलिव्ह ऑइल, जस्ट मॅरिनेट. जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही मॅरिनेट सुद्धा 1 डे बिफोर पण मॅरिनेट करून ठेवू शकतो. थोडंसं ऑइल, चिकन, सेट. चिकन रेडी होत आहे. तोपर्यंत आपण आपलं दुसरं काम करून घेऊया. पेस्टो. पेस्टो बनवायला गेलं तर त्याचे भरपूर प्रकार आहेत आणि पेस्टो एका टाईपचा नाहीये. खूप टाईपचे पेस्टो आहेत. बरेच टाईपचे पेस्टो आहेत. ऑलिव्ह पेस्टो बनतो, वॉलनट पेस्टो बनतो. पेस्टो बट बेसिक पेस्टो हा जो मी बनवला पेस्टो हा बेसिक पेस्टो आहे. थोडं टर्न मारून घे. व्हेरी गुड. पेस्टो मला कमी वाटतंय. सिंपल इन्ग्रेडियंट्स आहेत, जास्ती काय याच्यामध्ये हे नाही आहे. इझिली अवेलेबल गोष्ट आहे. इझिली अवेलेबल गोष्ट आहे. नेहमी असतो, सगळ्यांच्या घरीच असतो. ह्याच्यामध्येच आपण टाकणार थोडं स्कॅलियन. स्कॅलियन म्हणजे स्प्रिंग ऑनियनचा वरचा भाग, त्याला आपण स्कॅलियन बोलतो. आणि मराठी भाषेत स्प्रिंग ऑनियनची पात. हो. आपण स्प्रेड म्हणून वापरणार. स्प्रेड म्हणून वापरणार आहोत. पियर्स, आता फ्रुट्स, चिकन. सेम टाइम आपलं चिकनही शिजतंय. सेम टायमाला चिकन शिजतंय. म्हणजे जेव्हा तू चिकन बरोबर पियाची, जेव्हा तू बाईट घेणार, चिकन, पियर्स, चिकनचा टेस्ट, हा, पियरचा स्वीटनेस, पियाची स्वीटनेस, बेझिलचा फ्लेवर. वा, एक असं युनिक असं कॉम्बिनेशन होणार आहे. राईट. अगेन ह्याच्यामध्ये सुद्धा आपलं क्रश पेपर, सॉल्ट ह्याच्यामध्ये सुद्धा जाईल. आता एवढ्याच वेळात आपला चिकनही कुक झालेलं आहे. गॅस बंद कर प्लीज. मटन खा, लॅम खा, कुठलंही मीठ. टफ इज नॉट गुड.
पण That's it. चिकन हे फुल डन होणं महत्वाचं आहे कारण फुल डन त्यात bacteria होणं जास्त असतो. बरोबर. हे मिक्स करूया याच्यामध्ये. मिक्सर आपलं रेडी झालेलं आहे. मिक्सचर रेडी झालेलं आहे, चिकन रेडी झालेलं आहे, आपलं याच्यामधलं स्टफिंग पण तयार झालेलं आहे. अगदी जसं पाहिजे तसं चिकन झालेलं आहे. पियर्स, बेसिल पेस्टो, मेयो, Mayonnaise. चिकन, ग्रिल चिकन. बघूनच अशी खाण्याची इच्छा होते. ब्रेड, इव्हनली स्प्रेड करणं. हा इव्हनली स्प्रेड करायचं आहे. इव्हन आपण कापून सर्व करणार आहेत की ते असं डायरेक्ट सर्व करणार? हा कापून सर्व करायला लागेल डेफिनेटली. बाईट घेताना पण इझी पडेल. हो, बाईट येताना सुद्धा इझी पडेल. आणि याच्यामध्ये तू 2 टाटीन बनवू शकतोस, म्हणजे Easily. दोन सँडविच बनवू शकतोस 2 चिकन ब्रेस्ट मध्ये. अजून एक पाहिजे आपण अजून एक टाटीन बनवू शकतो. इनफ स्टफ आहे आपल्याकडे. इनफ स्टफ आहे. रॅली कटिंग, साइड्स कट करून घेताय तुम्ही. चांगलं असं ट्रायंगल मध्ये कापून घेतायत. प्लेटिंग करणार आहोत आपण. पियर्सचा वापर अजून एकदा करीन मी समीर, ॲज अ गार्निश. ॲज अ गार्निश. पियरच्या वेळी तू ग्रीन ऍपल पण वापरू शकतो याच्यामध्ये. आणि आपण एक प्लेट मध्ये मस्त वुडन बोर्ड हो. नसेल प्लेट आपण सर्व हा हा प्लेटिंग यूज करू शकतो. पियर्स, mescaline, mescaline, हे तर कलरिंग सगळं तर रेड कलरिंग सगळं तर कलरफुल वाटलं. चांगलं ग्रीन वर रेड उठून दिसतं. मला रेडच काय ना. थोडं रेडिश. That's it. चिकन पेस्टो टाटीन तयार आहे. समीर, तसं पहिले आपण बनवलं प्रॉन टोस्ट, प्रॉन्स टोस्ट, चिकन Chicken पेस्टो, tartine. चिकन पेस्टो टाटीन. होप दोन्ही रेसिपी तुम्हाला आवडल्या असतील. नवीन एपिसोडमध्ये नवीन रेसिपी सकट आम्ही तुमच्याकडे येऊ, नवीन काहीतरी घेऊन. नक्की तुम्हाला काही नेहमी देत राहू. तुमचा फीडबॅक देत राहा आम्हाला. तुमचा फीडबॅक देत राहा. तुमचा असा सपोर्ट आम्हाला असून देत. आम्ही नवीन नवीन काहीतरी करत राहू. ईट हेल्दी, बी हेल्दी. रुचिरा प्रसारण सोमवार ते शनिवार दुपारी 2 वाजता.